मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली नाही तर त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेली आहेत पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये, तर त्यांनी KYC जी आहे तर ते लवकरात लवकर करून घ्या. भले आपल्या नावासमोरील कर्ज रकमेत काही तफावत असेल तर या विषयावरती आपण अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपण KYC जी आहे तर ती लवकरात लवकर कंप्लीट करा. आता ज्या शेतकऱ्यांची यादीत नाव नाही त्यांनी आता आपला जो ॲग्रिस्टॅक ID आहे तर तो बनलेला आहे का, बँकेने आपल्याला जे डॉक्युमेंट मागवलेले होते तर ते डॉक्युमेंट आपण बँकेला त्या डॉक्युमेंटची पूर्तता केलेली आहे का, जसे की पासबुक 7/12 असेल किंवा जे कर्ज खातं आहे तर त्या पासबुकची झेरॉक्स वगैरे बँकेने मागवलेली होती आणि आपण दिली नाही असं झालेलं आहे का ते बघून घ्या. आता ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक ID आहे तर त्यांनी लॉग इन करून बघा की जो ID आहे तर तो ॲप्रूव्ह आहे का पेंडिंग आहे. जर पेंडिंग असेल तर आपल्याला तो तहसील कार्यालयात बायोमेट्रिक करून ॲप्रूव्ह करून घेणं अनिवार्य आहे. तरच आपल्याला या योजनेचा लाभ भेटणार आहे. म्हणजेच पुढच्या यादीमध्ये आपलं जे नाव आहे तर ते येणार आहे. आता याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती स्वतः कृषी मंत्री दत्ता भारणे यांनी दिली. त्याचा व्हिडिओ आपण सविस्तर पुढे बघणारच आहोत. तर त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सर्व अटी शर्ती पात्र असलेल्या शेतकऱ्यांची नावं घेऊन पुढील यादी जी आहे तर ती बनवण्यात येणार आहे. त्यांचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन करून तर ते कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत. पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये, पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीनं कर्जमाफीची जाहीर केलेली आहे. अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील. मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील, साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल. आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे कुणीही जरी एखाद्या वेळेस यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. आपण नाव यादीची वाट पहा. याद्या जसजसे याद्या अद्ययावत होतील, जसं याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.